मराठी सिनेसृष्टीत लोकनाट्याचा राजा असा खिताब मिळवणारे अभिनेते म्हणजे राजा मयेकर। राजा मयेकर यांनी तब्बल 60 वर्ष अभिनय क्षेत्र गाजवले। नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। कोकणची लोककला दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाला। नंतर त्यांनी लोकनाट्याद्वारे व्यावसायिक रंगभूमी जवळून पाहिली। संगीत, नाटके आणि अधूनमधून बालगंधर्वांच्या नाटकांचे प्रयोगही त्यांनी केले। गुंतदार हृदय हे, सूर राहू दे, गहिरे रंग, श्यामची आई, धांदलीत धांदल, एकच प्याला, भावबंधन, संशय कल्लोळ, बेबनशाही, झुंजारराव या गाजलेल्या नाटकात त्यांनी कामं केली। तसेच त्यांनी मोत्यांची मंजुळा, कळत नकळत, अर्धांगी, जीवा सखा, चटक चांदणी, आई पाहिजे, पसंत आहे मुलगी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलंय। 15 फेब्रुवारी 2020 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यांच्या मृत्यूमुळे सिनेसृष्टी लोकनाट्याच्या राजाला बारकी झाली। आता त्यांचा नातू त्यांच्या अभिनयाचा वारसा जपत आहे। त्यांचा नातू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून हास्यचित्र गाजवणारा ओमकार राऊत आहे। ओमकार राऊतचा जन्म 9 ऑगस्ट 1990 ला झाला। ओमकार राऊतचा जन्म आणि शिक्षण जरी मुंबई झाले असले तरी तो मूळचा मालवणचा आहे। त्याने मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून बीकॉम पदवी पूर्ण केली। याच दरम्यान त्याने एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली। त्याने 2014च्या टाइमपास चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं। नंतर त्याने काही टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केलंय। फ्रेशर्स या मालिकेतील त्याची भूमिका कौतुकास्पद होती। नंतर तो फुलपाखरू या मालिकेतही दिसला होता। 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या झी5 वरच्या काळे धंदे वेबसिरीजमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती। तसेच त्याने अंकुश चौधरी आणि प्राजक्ता मणी यांच्यासोबत लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह मध्ये काम केले। सध्या ओमकार हास्यचित्र टीमचा एक महत्त्वपूर्ण भाग बनलाय। गेली अनेक वर्ष तो या शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय। ओमकार राऊतने आपल्या अभिनयाने अल्पावधीतच मालिका विश्वात मानाचे स्थान मिळवले। सध्या त्याचे थेट तुमच्या घरातून हे नाटक गाजत आहे। अशा प्रकारे राजा मयेकर यांच्या अभिनयाचा वारसा त्यांचा नातू ओमकार राऊत पुढे चालवत आहे।